शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे, जी लांजामध्ये 32 एकर, मलकापूरला 35 एकर, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आहे. श्री पांडुरंग आकाराम सातवेकर, मुक्काम पोस्ट चांदोली वसाहत काके, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. जी नारळ शेती एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत चालते आणि शारपड खारपड दलदलिक्त जमिनीमध्ये कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे. ज्या महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, अगदी नाशिक, जळगाव, जालना, अमरावती, त्याचबरोबर बीड, धाराशिव ह्या भागात महाराष्ट्रात कुठल्याही गावात कुठल्याही जिल्ह्यात जावा, फक्त एक फोन करा, नारळ लागलेली बाग आपल्याला त्यातला पत्ता मिळेल. तर शेतकरी बंधू 1982ची नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी आहे, 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी नर्सरी आहे. आता सातवेकर साहेब जे स्वतः आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपण किती दिवस झालं बोलताय किंवा आपण जे नियोजन केलं नारळ शेतीचे यात किती दिवस गेलेले आहेत? 2 वर्षापासून चालले सर्व बागा बघायचं. कधी तैवान पिंक लावायचं, कधी सुपारी लावायची, कधी खजूर लावायचं, कधी ड्रॅगन फ्रूट लावायचं. शेवटी असा डोक्यात विचारलं की नारळ केले. कमी मेहनतीमध्ये मुलं बाळ शेती बघणार नाहीत ह्या विचारानं 2 वर्षे गेलीत आणि 2 वर्षानंतर फायनल झालं ते मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ. जो नारळ केरळमधला क्रॉस पॉलिनेशन आहे. तुम्ही आता बघितलं आपलं स्वतःचे मदर प्लांट आहेत, रोपं तयार केलेली पण तुम्ही बघितलीत. जे 8 महिन्याचं रोप तुम्हाला दाखवलं, आता हे 1.5 वर्षाचं रोप आहे. शेतकरी बंधू रोपं स्वतः बनवत असल्यामुळं शुअर शॉट आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होतात. 1982ची नर्सरी आहे. महाराष्ट्रात 700 बागा लागल्यात आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, अनुदानला बिल, शासनमान्य नर्सरी असल्यामुळं भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनासाठी अनुदानला बिल मिळतं. आता सरांचा जो व्यवसाय आहे हा पनवेलला आहे. गावी काक्यामध्ये जमीन आहे आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून इतर भाजीपाला त्यांना घ्यायचा आहे. सरांनी ट्रायल बेससाठी आपल्याकडं थाई सफेद जांभळ, जी आपण पांढरी जांभळ, व्हाईट जांभळ म्हणतो, त्याचबरोबर मसाल्याची रोपं, इतरही फळझाडे घेतलेली आहेत, जेणेकरून नारळ शेतीमध्ये जे आपल्याला बॉर्डरला लिंबू लावायचं आहे त्यांना, जो 12माही लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात, अशी सर्व रोपाचं नियोजन आहे. तर शेतकरी बंधू महाराष्ट्रात नावाजलेली कोकणातील सर्वात मोठी, सर्वात जुनी अशी नर्सरी. परवाचा लाईव्ह व्हिडिओ आपण श्री गणेश पवार साहेब जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, सारिका पवार मॅडम, हे दोघांचा व्हिडिओ आपण जो बघितला आरवडे तासगावमधील, जे त्यांना आपण रोपं 500 रोपं लोडिंग केलेले आहेत आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. गावी शेती घेऊन नवीन हे डेव्हलप केलेलं आहे. त्यामध्ये नारळ शेती. आता नारळ शेती का लावायची आपण? दलदलित शारपड खारपड जमिनीमध्ये येणार पीक आहे, ज्याला एकदा लावल्यानंतर 50 वर्षे उत्पादन, वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ. तर बघू शकतो आता रोपं आपण सिलेक्शन करून द्यालो आहे. जे रोप लहान वाटतं आहे ते आपण मोठ्या बॅगला घेणार आहे, कारण आपली जी नर्सरी आहे ही 60 किलोची बॅगमधली रोपं, 150 किलोच्या बॅगमधली, मग नारळ असू दे, आंबा असू दे, अशी सर्व रोपं देत असते. आता हे 1.5 वर्षाचं रोप आहे. 375 रुपये रोपाची तर जागेवर किंमत आहे. नर्सरी शासन मान्य आहे, अनुदानला बिल मिळतं. तर अशा प्रकारची खात्रीची रोपं ही आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतील. लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. कालचा व्हिडिओ आपण श्री गीते पाटील सरपंच लोसर खांडगाव त्यांचा लाईव्ह व्हिडिओ बघितला. आजचा पण हा लाईव्ह व्हिडिओ आहे. तर शेतकरी बंधू अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ जे लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा, खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नारळ पाण्यासाठी, शाळेसाठी, खोबऱ्यासाठी चालणारी ही अशा प्रकारची बुटकी लोटन बघू शकतो आपण. मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, जो नारळ लागल्यापासून 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी घेणार आहे. 11 महिन्यात खोबरं, अगदी सुकं खोबरंही करता येतं. तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.